आमदार सिद्धार्थ खरात यांनी घेतली कैलास नागरे यांच्या कुटुंबियाची भेट। मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता लवकरात लवकर करावी ही मागणी आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली। आश्वासनाची पूर्तता लवकरात लवकर न झाल्यास अधिवेशनात हा मुद्दा मी उपस्थित करणार असे सिद्धार्थ खरात यांनी स्पष्ट कैलास केले। नागरे यांचे जे मुलं आहेत त्यांचं पालकत्व शासनानं स्वीकारावं, त्यांच्या ज्या पत्नी स्वातीताई आहेत त्यांना शासकीय नोकरी देण्यात यावी आणि शासकीय निमशासकीय नोकरी देण्यात यावी, म्हणजे नोकरीचा पर्याय त्यांच्या समोर ठेवला होता। तिसरं, त्यांना 50 लाख रुपये आर्थिक मदत करावी आणि चौथं, मला असं वाटतं की त्यांच्या गावाचा जो प्रश्न आहे 14 गावांचा तो पाणी प्रश्न सोडवावा। ही भूमिका अशी आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा सभागृहामध्ये आश्वासन देतात त्याची पूर्तता करण्याचं काम जिल्हाधिकारी आणि त्यांच्या प्रशासकीय यंत्रणेवर असतं, पण दुर्दैवानं त्यांनी यावरती असं फारसं लक्ष दिलं नसल्यामुळं मी आज जिल्हाधिकारी आणि त्याला उपविभागीय अधिकारी आहेत त्यांच्याशी मी बोललो आणि त्यांना या विषयाची जाणीव करून दिली। ते पुन्हा या विषयामध्ये गांभीर्यानं लक्ष घालू असं त्यांनी आश्वासन दिलं। विशेषतः जे पालकत्व जे आहे त्या अनुषंगानं मुलांची फीज आहे, त्यांची जी मुलगी आहे KD कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूरला आहे, तर तिच्यासाठीचं जे ॲडमिशन फी आहे, निवास व्यवस्था आहे, हॉस्टेलची व्यवस्था करण्यासाठी जो काही निधी लागणार आहे तो देतो असं त्यांनी सांगितलं। अधिकाऱ्यांनी याच्यात लक्ष घातलं नाही तर अजूनही एक 7-8 दिवस अधिवेशन बाकी आहे। यांनी आश्वासनाची पूर्तता केली नाही म्हणून यांच्या विरुद्ध कारवाई करा अशा प्रकारची मागणी सुद्धा मी करू शकतो। माझ्यावरती वेळ या शासकीय आणि प्रशासकीय अधिकारी आणि यंत्रणेनं आणू नये अशा प्रकारची विनंती मी आपल्यामार्फत या जिल्हाधिकारी आणि SDO यांना करतो। त्यांनी वेळीच या प्रश्नामध्ये लक्ष घालावं, नाही तर गाठ माझ्याशी, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। हा इशारा मी या निमित्तानं आपल्याला देतो।